एक सविस्तर बातमी पाहूयात। आगामी महापालिका निवडणुकांसाठी आता पळवापळवी सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पळवतायत। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। मुंबई महापालिकेआधी ऑपरेशन टायगर, एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या गडाला सुरुंग। शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग। मुंबई महापालिका निवडणुकीकरता एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरेंची अनेक वर्षांची मुंबई महापालिकेतील सत्ता खालसा करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होताना दिसतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे। शिवसेनेत येणाऱ्या काळात मोठे चेहरे येतील असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला होता। त्यानुसार शिवसेनेत इनकमिंग सुरू झालं। मुंबईच्या उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील रणरागिणी समजल्या जाणाऱ्या राजूल पटेल यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। त्याचबरोबर पनवेलच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देखील एकनाथ शिंदेंचं नेतृत्व निवडलंय। पक्षप्रवेश सुरू आहे, येत आहेत लोक, त्यांचं मी स्वागत करतोय। युबीटीचे होते ना नगरसेवक, नगरचे अहिल्या नगरचे जवळपास 12 नगरसेवक आणि तिथले महापौर त्यांनी प्रवेश केला। सुप्रीम कोर्टातील सुनावणी सकारात्मक झाली तर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही होऊ शकतात। त्यामुळे राज्यभर सर्व पक्ष स्वतःचा जोर लावताना दिसतोय, तर मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पळवापळव सुरू आहे। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुरुंग लावायला एकनाथ शिंदेंनी सुरुवात केली आहे, तर पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नुकतीच भेट घेतली। त्यामुळे दंगेकर आणि शिंदेंच्या भेटीमागे दडलंय काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। रवींद्र दंगेकर माजी आमदार काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर, नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष बने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार गणपत कदम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे। ऑपरेशन टायगर जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यभर राबवलं जाते, ज्याच्या माध्यमातून अनेक आजी माजी आमदार जे आहेत त्यांच्याशी संपर्क केला जातोय आणि यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याची माहिती देखील मिळते। आणि या सर्व आजी माजी आमदारांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठं यश मिळेल असा विश्वास शिंदेंच्या शिवसेनेला आहे। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।